विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयातील संख्याज्ञान या घटकावर आधारित असलेले काही सराव प्रश्न स्वाध्याय 1.3 मध्ये आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे 40695 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती। इथे आपल्याला 5 अंक दिलेले आहेत 40695 ते पहिल्यांदा लिहून घेऊया। दिलेले अंक आहेत 40695 आणि 5। हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या। आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या पहिल्यांदा बनवावी लागेल, ती करूया। आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवत असताना आपल्याला फक्त संख्यांचा उतरता क्रम लावायचा आहे। तो होईल 9 6 5 4 आणि 0 म्हणजेच 96540 ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या होईल। आता लहानात लहान संख्या लावत असताना आपल्याला चढता क्रम लावायचा आहे, परंतु इथे 0 असल्यामुळे 0 हा दुसऱ्या स्थानावर घ्यायचा आहे। तर आपण सर्वात लहान संख्या 0 सोडून आहे 4 ती घेऊया, त्यानंतर 0 आणि इतर संख्यांचा चढता क्रम लावूया। संख्या तयार झाली 40569। आता ही जी संख्या तयार झालेली आहे ही लहानात लहान आहे, ही मोठ्यात मोठी आहे। आता पुढील सूचना वाचूया। यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती। आपल्याला या दोघांची वजाबाकी करायला सांगितली आहे, ती करूया। 10 तून 9 गेला 1, हातचा आला 1, 14 तून 7 गेले 7, हातचा आला 1, 15 तून 6 गेले 9, हातचा आला 1, 6 तून 1 गेला 5, 9 तून 4 गेले 5। संख्या आलेली आहे 55971। वजाबाकी मिळाली। आता या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे, म्हणजेच हे जे अंक आलेले आहेत त्यांची बेरीज करावी लागेल। 5 आणि 5 10, 10 आणि 9 19, 19 आणि 7 26, 26 आणि 1 27 अशी बेरीज आलेली आहे। आता दिलेल्या सूचनेनुसार सर्व कृती केल्यावर आपल्याला 27 उत्तर मिळालेलं आहे। पर्याय क्रमांक 3 आहे 27, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 आहे 3 5 9 8 6 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती। इथे आपल्याला अंक दिलेले आहेत 3 5 9 8 6 1 आणि यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली आहे। आपण दिलेले अंक एकदा लिहून घेऊया। आपल्याला दिलेले अंक आहेत 3 5 9 8 6 आणि 1 1 2 3 4 5 6 अंक दिले आहेत, परंतु आपल्याला हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या करायची आहे। जेव्हा मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या करायची असेल तर सर्वात लहान असलेले 1 आणि 3 हे अंक आपल्याला वगळावे लागतील आणि उर्वरित जे अंक आहेत त्यांचा आपल्याला उतरता क्रम करावा लागेल। तो क्रम होईल 9 8 6 आणि 5, म्हणजेच 9865 ही संख्या आपली मोठ्यात मोठी तयार झालेली आहे। आता पुढील सूचना पाहूया। या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट। एकक स्थानी 5 आहे, 5ची तिप्पट येईल 15, म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तर आहे 15। इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये 15 दिलेला आहे, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 15। पुढे तिसरा प्रश्न पाहूया। 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल। आपल्याला विचारलेलं आहे 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून, त्यामुळे आपण पहिल्यांदा 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहूया। जेव्हा कधी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या सांगितलेली असते तेव्हा तेवढे 9 काढायचे। 6 अंकी मोठ्यात मोठी आहे, त्यामुळे आपण 6 वेळा 9 घेणार आहोत। 1 2 3 4 5 आणि 6 ही संख्या झाली 9,99,999। पुढे दिलेला आहे या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल। आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99,999
999 म्हणजे 5 वेळा 9. या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यावर ही संख्या मिळेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे एक आपण उदाहरण पाहूया छोटं. समजा 5 मधून काय वजा केल्यावर आपल्याला 3 मिळेल असं विचारलं, तर आपण 5 मधून 2 वजा केल्यावर 3 मिळेल असं सांगू. आता इथे ही संख्या काढण्यासाठी आपण या 5 मधून हा 3 वजा केल्यावर आपल्याला ही संख्या मिळते. तशाच प्रकारे या संख्येतून काय वजा केल्यावर हे मिळेल असं विचारलं आहे, तेव्हा या संख्येतून जर ही संख्या वजा केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. तेव्हा आपण ही वजाबाकी करूया. शून्य 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 आणि 9. तर आपल्याला जे उत्तर मिळालं ते आहे 9 लाख. या ठिकाणी आपण जर पाहिलं 1000 पहिल्यांदा आहे, त्यानंतर 99,999 आहे आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला 9 लाख दिलेले आहेत आणि शेवटच्या पर्यायामध्ये 10 लाख दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर होणार आहे. यानंतर प्रश्न चौथा आहे 7913 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? 7913 असे आपल्याला अंक दिलेले आहेत. 7, 9, 1 आणि 3. आणि या चौघांपासून तयार होणारे जे 4 अंकी संख्या आहेत, जेवढ्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता जर आपण ह्या संख्या मांडत गेलो तर खूप साऱ्या संख्या मिळतील. तर इथे आपल्याला एक ट्रिक आहे, त्या ट्रिकने अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील. पहिल्यांदा काय करायचे, दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. तर या चौघांची बेरीज पाहूया. 7 आणि 9 होतात 16, 16 आणि 1 17, 17 आणि 3 20 ही अंकांची बेरीज आली आपली. या 4ही अंकांची बेरीज आलेली आहे 20. आता एकूण संख्या किती तयार होतील त्याचं एक सूत्र आहे. इथे संख्या आहेत 1 2 3 4. तर एकूण ज्या संख्या आहेत ही आपली आलेली आहे बेरीज, अंकांची बेरीज आली. आता आपण काढायचं आहे एकूण संख्या किती तयार होतील. त्यासाठी आपल्याला संख्या किती आहेत बघायचं आहे. 4 संख्या आहेत, मग सरळ 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे जेवढ्या संख्या असतील तिथपर्यंत ओळीने 1 2 3 4 घेऊन त्यांचा गुणाकार करायचा. हा गुणाकार येईल 4 गुणिले 3 12, 12 2 24, 24 1 24. एकूण 24 संख्या तयार होतील. तर आपण पहिल्यांदा लक्षात घ्या, दिलेल्या संख्यांची बेरीज केली 20. त्यानंतर एकूण संख्या तयार किती होतील ते काढलं. त्यासाठी एकूण संख्या आहेत 4, मग 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 केलं, 24 संख्या तयार होतील. जर इथे 3च संख्या असत्या तर आपण 3 गुणिले 2 गुणिले 1 केलं असतं, म्हणजे 6 संख्या तयार झाल्या असत्या. तर हे दोन्ही स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या. आता ह्या दोन्ही स्टेप्स समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे एकूण असलेल्या संख्या किती आहेत. एकूण संख्या किंवा एकूण अंक आहेत 4. एकूण अंक आपल्याकडे आहेत ते 4च आहेत, हे दिलेले 4 अंक. आता एकूण अंक 4 आहेत आणि एकूण संख्या तयार होणार आहे 24. याचा अर्थ प्रत्येक अंक 6 वेळा येणार आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. एकूण अंक 4 आहेत, एकूण संख्या 24 आहेत, म्हणजे प्रत्येक अंक हा 6 वेळा येणार आहे. सर्व संख्या लिहिल्यानंतर प्रत्येक अंक हा 6 वेळा येईल. आता प्रत्येक अंक हा 6 वेळा येणार आहे. इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. आपल्याला एकूण दिलेले अंक होते 4, एकूण अंक आहेत 4. या 4 अंकांची बेरीज येते 20. यापासून एकूण 4 अंकी किती संख्या तयार होऊ शकतात यासाठी आपण 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 केलं, ते उत्तर आलं 24. एकूण 24 संख्या तयार होणार आहेत. अंक आपल्याकडे 4च आहेत, त्यामुळे या 24ला 4ने भागलं तर 6 येतं, म्हणजे प्रत्येक अंक या संपूर्ण 24 संख्यांमध्ये 6 वेळा येणार आहे. आता या सर्वांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला किती स्थानं येणार आहेत, तर 4 अंकी असल्यामुळे 4 स्थानं येणार आहेत. एकक, दशक, शतक आणि हजार. तर आपल्याला त्या ठिकाणची बेरीज आपल्याला या शॉर्टकट किंवा या ट्रिकने मिळू शकते. तर एकक स्थानच्या सर्व अंकांची बेरीज जी आहे ती येणार आहे, एकूण बेरीज आहे 20 गुणिले प्रत्येक अंक 6 वेळा येणार आहे, त्यामुळे 20 गुणिले 6 आणि एकक असल्यामुळे त्याला 1 ने गुणायचं आहे. दशक, दशक स्थानच्या सर्व अंकांची बेरीज येईल, एकूण बेरीज आहे 20 गुणिले
6, कारण 6 वेळा प्रत्येक अंक येणार आहे आणि दशक स्थानी 10 ने आपण गुणून स्थानिक किंमत काढतो, त्यामुळे इथे 10 ने गुणायचे. यानंतर आहे शतक. शतकाच्या बाबतीत येईल 20 गुणिले 6 गुणिले 100 आणि हजार स्थान जे आहे त्या हजार स्थानावर 20 गुणिले 6 गुणिले 1000. आता या सर्व गुणाकारांचं आपण उत्तर काढलं आणि त्यांची बेरीज केली की या 4 अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला मिळणार आहे. करून पाहूया. 20 गुणिले 6 120 होतात. 20 गुणिले 6 120. 120 गुणिले 10 म्हणजे 1200. यानंतर 20 गुणिले 6 120. 120 गुणिले परत 100 आहेत म्हणजेच आपल्याला 12000 मिळतील. आणि शेवटी 20 गुणिले 6 120. 120 गुणिले 1000 आहे म्हणजे 1,20,000 मिळतील. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 0 2 1 आणि 2 3. 1 आणि 2 3. पुन्हा 1 आणि 2 3 आणि इथे 1. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1,33,320. इथे आपण कसं सोडवलं पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला दिलेले अंक आहेत 4, ते लिहून घेतले. त्या 4 अंकांची बेरीज केली, ती येते 20. एकूण संख्या किती तयार होतील? आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायचा आहे, त्यामुळे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 असा गुणाकार करायचा. 24 संख्या तयार होतील. जर इथे 5 संख्या असत्या किंवा 5 अंक असते तर आपण इथं 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 केलं असतं. जेवढी अंकांची संख्या असेल 1 पासून तिथपर्यंतच्या सर्व अंकांचा गुणाकार करायचा असतो. या ठिकाणी 24 संख्या तयार होतील आणि आपल्याकडे एकूण अंक 4 आहेत, म्हणजेच प्रत्येक अंक 6 वेळा येईल हे आपल्या लक्षात आलं. आता 4 अंकी संख्या तयार करायची आहे, त्यामुळे एकक दशक शतक हजार लिहून घ्यायचं. यानंतर प्रत्येक बेरीज जी आहे तिने आपल्याला प्रत्येक अंक 6 वेळा येणार आहे, त्यामुळे 6शी गुणायचं आहे. 20 गुणिले 6 प्रत्येक ठिकाणी. ही 4 अंकांची बेरीज, ही किती वेळा संख्या येईल, तो अंक त्या संख्येमध्ये किती वेळा येईल तो आकडा, या दोघांचा गुणाकार. आणि स्थानानुसार आपल्याला 1, 10, 100, 1000 जेवढी आपली स्थानं असतील, जर 5 अंकी संख्या असेल तर इथं 10,000 सुद्धा येईल. 4 अंकी संख्या असल्यामुळे आपण 1000 पर्यंत घेतला आहे. आता हे सर्व गुणाकार या ठिकाणी लिहायचे आणि यांची बेरीज करायची. उत्तर आलेलं आहे 1,33,320 म्हणजे 7914. या अंकांपासून एकूण ज्या 4 अंकी संख्या जेवढ्या तयार होतील 24, त्या सर्वांची बेरीज 1,33,320 ही आहे. आपण हा पर्याय पाहूया. या ठिकाणी पर्याय 1 आहे 1,33,220. पुढे आहे 33,320. पुढचा पर्याय आहे 1,22,320 आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे 1,33,320. हा पर्याय योग्य आहे, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे येणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला आरंभी 7 असणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या शोधायची आहे. ते साहजिकच 5 अंकी संख्या आहे, त्यामुळे खरं तर सगळीकडे आपल्याला 5 वेळा 9 घेऊन 5 अंकी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या मिळते, म्हणजेच 99,999. परंतु आपल्याला सांगितलं आहे जिचा आरंभ 7 आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या हवी आहे, त्यामुळे फक्त हा 9 जाऊन या ठिकाणी आपल्याला 7 लिहावा लागेल. तेव्हा संख्या मिळेल 7 9 9 9 9 79,999. ही आरंभी 7 असणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे. पर्याय पाहूया. पहिलाच पर्याय आहे 79,999. हा पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय दिलेला आहे 79,898. तिसरा पर्याय दिलेला आहे 78,998 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 78,898. इथे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे. 53097 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? इथे 0 हा अंक आहे आणि आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा अंक लिहून घेऊया. आपल्याला दिलेले अंक आहेत 5 3 0
9 आणि 7 यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे। मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपल्याला संख्यांचा दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावायचा आहे। त्यामुळे 9 7 5 3 आणि 0 अशा प्रकारे आपण उतरता क्रम लावला तर आपल्याला मिळेल 97530। आता ही संख्या सम आहे, त्यामुळे हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात मोठी समसंख्या एकच आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल 97530। ते उत्तर बघूया। पहिला पर्याय आहे 79530, दुसरा आहे 97503, तिसरा आहे 95730 आणि जो चौथा पर्याय आहे 97530 हा योग्य पर्याय आहे। या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। पुढे प्रश्न 7वा आहे 2 5 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती। इथे आपल्याला 3 अंक दिलेले आहेत 2 5 आणि 6 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती। इथे पुन्हा एकदा आपण अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज करायची आहे। पहिल्यांदा आपण आपल्याला दिलेले अंक पाहूया। दिलेले अंक आपल्याला आहेत 3, त्यांची बेरीज पाहूया। तिघांची बेरीज येते 2 आणि 5 7, 7 आणि 6 13, बेरीज येते 13। आता यांच्यापासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त संख्या किती आहेत ते पाहूया। एकूण संख्या किती तयार होतील। आता 3 अंक आहेत, त्यामुळे 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजेच एकूण अंक तयार होतील 6। बेरीज आहे 13, एकूण अंक तयार होतील 6 आणि अंक आहेत 3, म्हणजे प्रत्येक अंक 2 वेळा येणार आहे। प्रत्येक अंक हा प्रत्येक स्थानावर 2 वेळा येणार आहे। आता आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहे, म्हणजे आपल्याकडे 3 स्थानं असणार आहेत, एकक, त्यानंतर दशक आणि शतक अशी 3 स्थानं असणार आहे। आता एकक स्थानच्या सर्व संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला अंकांची बेरीज आलेली आहे 13। 13 गुणिले प्रत्येक अंक हा 2 वेळा येणार आहे, त्यामुळे 13 गुणिले 2 आणि एकक स्थान असल्यामुळे 1। दशक स्थानी 13 गुणिले 2 गुणिले 10 आणि शतक स्थानच्या अंकांची बेरीज आहे 13 गुणिले 2 गुणिले 100। हे 3 गुणाकार करावे लागतील। इथे लक्षात घ्या प्रत्येक अंक हा प्रत्येक ठिकाणी 2 वेळा येणार आहे आणि त्यामुळे आपण 2 हा घेतलेला आहे आणि बेरीज 13 आणि स्थानानुसार एकक दशक शतक गुणाकारासाठी घेतलेत। आता हे गुणाकार करूया। 13 दुने 26, 26 एके 26 आलेला आहे। 13 दुने 26, 26 गुणिले 10 260, 13 दुने 26, 26 गुणिले 100 2600। आता यांची बेरीज करूया। इथे 6 8 8 आणि 2 2886 आलेले आहेत। या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो। याला आणखी एक पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये आपण हे जे आपल्याला अंक दिलेले आहेत 2 5 आणि 6 यांपासून प्रत्यक्ष ज्या 6 संख्या तयार होतात त्या एकूण 6 वेळा लिहू शकतो। म्हणजे 2 5 6 पासून तयार होणाऱ्या सर्व संख्या लिहायच्या 256 अधिक 265। यानंतर 5 शतक स्थानी घेऊया 526 अधिक 562 अधिक आता 6 शतक स्थानी घेऊया 652 अधिक 625 आणि ही जर बेरीज केली तर ही बेरीज सुद्धा आपल्याला 2886 येणार आहे। तुम्ही करून पाहू शकता। जर 3 अंकांच्या आपल्याला दिलेले असेल आणि 3 अंकी संख्यांची बेरीज विचारलेली असेल तर आपण या 6 संख्या लिहून बेरीज लिहू शकतो। दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करा। परंतु इथे जर 4 अंक असतील 5 अंक असतील तर या पद्धतीने आपल्याला लवकर करता येतं। याच्यामध्ये सोपं आहे, दिलेल्या अंकांची बेरीज करायची, दिलेले अंक किती आहेत ते पाहायचं आणि एकूण संख्या किती होतील ते करण्यासाठी जेवढे अंक असतील तिथून मागे 1 पर्यंतच्या संख्या घेऊन त्यांचा गुणाकार करायचा आणि यानंतर एकूण अंक आहेत 3
गुणाकार आलेला आहे 6, 6 संख्या तयार होणार आहेत, तेव्हा प्रत्येक अंक प्रत्येक स्थानावर 2 वेळा येईल, याने याला भागल्यावर आपल्या लक्षात येईल 3 दुने 6. आणि त्यानंतर मग बेरीज गुणिले प्रत्येक अंक किती वेळा येणार आहे तेवढी स्थानं घ्यायची. आपल्याला 3 अंकी संख्या करायची असल्यामुळे आपण इथे शतक स्थानापर्यंतच घेतलं आणि अशा पद्धतीने गुणाकार करून बेरीज केली तर आपल्याला हेच उत्तर मिळणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. 2886 हे उत्तर येत आहे. पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 आहे 2886, पर्याय क्रमांक 2 आहे 2688, पर्याय 3 आहे 2686 आणि पर्याय 4 आहे 2884. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढे प्रश्न 8वा आहे, जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती. ते 4 आपल्याला संख्या दिलेल्या आहेत जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत, त्यामुळे ज्या ठिकाणी 4 व 5 असतील त्या संख्या बाद होतील. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोणत्याच पर्यायामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत. व्यवस्थित पाहिलं तर कुठेही 4 व 5 नाहीत, म्हणजे या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. हे फक्त आपला गोंधळ उडवण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत. ॲक्च्युली कोणत्याच संख्येमध्ये 4 व 5 नाहीत. आता 4चा आपल्याला विचार करायचा आहे आणि लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती बघायचं आहे. तर आपण पाहिलं तर इथे एक स्थानी आहेत 2, इथे एक स्थानी आहेत 2, इथे 6 आणि 8. याचा अर्थ सर्व समसंख्या आहेत, म्हणजे दोन्ही अटी या 4ही संख्या पूर्ण करतात. आता फक्त आपल्याला समसंख्या कोणती आहे लहानात लहान ते बघायचं आहे. तर 1072 आहे, 1062 आहे, 1026 आहे आणि 1028 आहे. साहजिकच 1026 या चौघांमध्ये सर्वात लहान आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. इथे व्यवस्थित लक्षात घ्या, जिच्यामध्ये 4 व 5 अंक नाहीत हे त्यांनी मुद्दाम दिलेलं आहे. खरं तर या 4मध्ये 4 व 5 अंक नाहीत, त्यामुळे या 4चा आपल्याला विचार करायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक अंक एकदाच वापरलेला आहे, तर इथे सगळीकडे प्रत्येक अंक एकदाच वापरलेला आहे, त्यामुळे पुन्हा 4ही संख्यांचा विचार करावा लागेल. आणि लहानात लहान 4 अंकी समसंख्या म्हटलं आहे, 4ही संख्या सम आहेत, त्यामुळे चौघांचा विचार करावा लागेल आणि आपलं उत्तर आलेलं आहे 1026, पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न 9वा आहे, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला घ्यायची आहे. मोठ्यात मोठी संख्या जेव्हा आपल्याला विचारलेलं असतं तेव्हा तेवढे 9 लिहायचे. 4 अंकी मोठ्यात मोठी आहे, त्यामुळे 4 वेळा आपण 9 लिहिणार आहोत. संख्या झाली 9999. पुढे विचारलेलं आहे, या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली. 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला ठाऊक आहे, ती असते 100. ही वजा केली तर आपल्याला मिळेल 9, 9, 8 आणि 9, 9899. पहिलाच पर्याय आहे 9899, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 9989, तिसरा दिलेला आहे 9889, चौथा आहे 8999, परंतु पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. तर आपण तो पर्याय क्रमांक 1 इथे सोडवलेला आहे. या ठिकाणी या संख्याज्ञान या घटकावर आधारित असलेल्या स्वाध्याय 1.3 आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये काही प्रश्नांचा सराव केलेला आहे. अशाच आणखी प्रश्नांचा तुम्ही सराव करा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.